मराठी. आजच्या ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत पनीर हंडी बिर्याणी. अगदी इझी रेसिपी, झटपट बनवून तयार होते. तर मग चला झटपट सुरू करूया. तर पनीर हंडी बिर्याणी अगदी मस्त रेसिपी आहे. तुमच्याकडे जर हंडी नसेल तर तुम्ही ती कुकरमध्ये सुद्धा याला अगदी परफेक्ट बनवू शकता. फर्स्ट आपण मॅरिनेशन करणार आहोत. तर मॅरिनेशनसाठी इथे एक पॅन घ्यायचा आहे. पॅनमध्ये साधारण 100 ग्राम आपण इथे पनीर घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा वाटी आपल्याला गोड दही घालायचं आहे. दहीला फेटायची वगैरे काही गरज नाही, तसंच घालून घ्यायचं. त्यानंतर टेस्ट अकॉर्डिंग 1 चम्मच इथे तिखट घालायचं आहे आणि सोबतच अर्धा चम्मच इथे हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे अर्धा चम्मच धनेपूड घालून घेणार आहोत आणि अगदी थोडंच म्हणजे साधारण 1 चम्मच इथे गरम मसाला घालून घ्यायचा आहे. तर हा गोडा मसाला आहे. तुम्हाला जो मसाला आवडत असेल तो इथे घालू शकता. त्यानंतर अगदी 1 चम्मच इथे कसुरी मेथी घालायची आहे आणि 1 चम्मच इथे आलं लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून घ्यायची आणि साधारण अर्धा वाटी आपण इथे तळलेले कांदे घालून घेणार आहोत. कांदे आधीच तळून घ्यायचे, कुरकुरीत करून घ्यायचे मस्त. आणि जे कांद्याचं उरलेलं तेल असतं, तळल्यानंतर उरलेलं तेल असतं ना, ते घालून घेतलेलं आहे. तर ते पण 1 वाटी घातलेलं आहे. छान इथे 1 वाटी मी पुदिना आणि कोथिंबीर हे ॲड करून दोन्ही 1 वाटी घालून घ्यायचं आहे. आता हे थोडं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इथे टेस्ट अकॉर्डिंग आपण मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतरही परत छान याला मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे. तर हे आपलं मॅरिनेशन झालेलं आहे हंडी बिर्याणीसाठी. तर हे मॅरिनेशन आपण साईडला ठेवून देऊया आणि आता मेन प्रोसेस करूया. तर याला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं आपण सो करायला ठेवून देऊया. तोवर आपलं पुढली प्रोसेस करून घेऊया. तर गॅसवर एक पाण्याचा गंज ठेवायचा आहे. त्यामध्ये साधारण 3 ग्लास पाणी घालायचं आणि काही लिंबाचे काप घालायचे, वाळलेले तुकडे घालायचे लिंबाचे. त्यानंतर आपण इथे खडे मसाले घालून घेणार. 1 इंच कलमी, लवंग, मोठी विलायची, चक्री फूल, 1 चम्मच जिरं आणि काही लवंगा एवढं घालून घ्यायचं. आणि त्यानंतर इथे साधारण 1 वाटी मोठी वाटी मी तांदूळ धुवून ठेवलेला होता, तो घातलेला आहे आणि 1 चम्मच इथे तेल घालून घ्यायचं. तेलामुळे आपला राईस हा मोकळा बनते बिर्याणीला आणि खूप छान लागते. आणि सोबतच 1 चम्मच इथे वाटाणे घालून घ्यायचे आहे आणि काही गाजर घालून घ्यायचं आहे. 1 गाजर लांब लांब आकारामध्ये कापून घ्यायचं आणि घालून घ्यायचं. तुम्ही ते साधा आपला नॉर्मल तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही बिर्याणीसाठी बिर्याणी राईससुद्धा घेऊ शकता. मी ते साधा तांदळाचं बनवत आहे. मला ते साधे तांदूळ फार आवडतात. तर बघा 15 मिनटं याला छान असं शिजवून घ्यायचं. आपला घरगुती तांदूळ आहे म्हणून मी याला पूर्ण शिजवून घेतलेलं आहे. तरी पण पूर्ण नाही शिजवलेलं आहे. याला अजून कमीत कमी 5 मिनटं सोकवर ठेवायची आवश्यकता आहे. तर अशा पद्धतीने हा शिजला की याला साईडला ठेवून द्यायचं आणि यामध्ये जे लिंबाचे काप आपण टाकलेले होते ते सर्व लिंबाचे काप आपण काढून घ्यायचे. राईस पण झाला आहे आणि आपली पनीर पण मॅरिनेट झालेलं आहे. तर आता गॅसवर हांडी ठेवायची, त्यामध्ये थोडं तेल घालायचं आणि तेलामध्ये जे आपण मॅरिनेशन केलेलं पनीर होतं ते मॅरिनेट केलेलं पनीर यामध्ये आता घालून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर हांडी नसेल तर तुम्ही सेम प्रोसेस कुकरमध्ये देखील करू शकता. आणि जर तुम्ही बासमती राईस यूज केलेला असेल तर बासमती राईस फक्त 70 to 80% आपल्याला कुक करून घ्यायचं आहे. इथे मी आपला साधा तांदूळ घेतलेला होता म्हणून तो मी 80 ते 90% शिजवून घेतलेला आहे. तर बघा हांडीमध्ये पनीर घातल्यानंतर छान लेवल करायचं आणि इथे झाकण लावून आपण 5 ते 6 मिनटं जोपर्यंत आपलं पनीर छान थोडंसं तेलामध्ये मुरत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. झाकण लावायचं आणि 5 ते 6 मिनटं फक्त याला शिजवून घ्यायचं. यानंतर झाकण ओपन करून बघूया. बघा तेल छान वर आलेलं आहे, छान मसाला शिजलेला आहे आणि आपलं पनीर पण तेलामध्ये छान मुरलेलं आहे आणि सर्वच मसाले आपल्या पनीरला छान असे कोट झालेले आहे. म्हणजे पनीरची टेस्ट अगदी परफेक्ट येणार आहे. तर आता ह्या टेजवर आपण लेअरिंग करून घेऊया. तर सर्वात आधी पनीरची लेअर करायची आहे म्हणजे भाजीची राहील आपल्या. त्यानंतर इथे कांदे आणि टमाटर हे तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग अशी एक लेअर लावून घ्यायची. त्यानंतर इथे वरून कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीर आणि पुदिना हे दोन्ही एकत्र केलं आहे मी, त्याची एक लेअर लावलेली आहे. सोबतच जो तळलेला कांदा मी अर्धा ठेवलेला होता त्याची एक लेअर लावून घ्यायची आहे आणि यानंतर आपण जो राईस शिजवून घेतलेला आहे त्याची एक लेअर लावून घ्यायची आहे. म्हणजे सर्वच राईस इथे ॲड करायचा, कारण आपण भाजी शिल्लक ठेवलेली नाही, फक्त एकच लेअर राहील भाजीची आणि दुसरी लेअर
भाताची अशीच लावून घ्यायची आहे। जेवढा पण भात शिजवला ते पूर्ण भाताची एक लेअर लावून घ्यायची। वरून थोडासा आपण इथे गोडा मसाला ॲड करतोय। तुम्हाला जर बिर्याणी मसाला घालायचा असेल तुम्ही तोही घालू शकता। त्यानंतर टेस्ट अकॉर्डिंग अगदी थोडंसं इथे मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे भाताची चव आपली खूप छान येते। त्यानंतर एक लेअर वरची लावणार आहोत आपण पुदिना आणि कोथिंबीर याची। त्यानंतर 2 चम्मच मस्त इथे तूप घालून घ्यायचं। तुपामुळे आपल्या भाताला चव खूप छान येते, सोबतच तो मोकळा देखील होतो मस्त। आता वरून जे उरलेला कांदा होता त्याची एक लेअर लावून घ्यायची आहे, तळलेला कांदा। जर नसेल तर स्किप देखील करू शकता। एक लेअर लावल्यानंतर आपण इथे सर्वात वरती 1 चम्मच दुधामध्ये काही केसर घालून घेतलेलं होतं मी, ते घालून घ्यायचं 1 ते 1.5 चम्मच आणि परत यावर झाकण ठेवणार आहोत आपण। तर आता झाकण ठेवून ती बाजूला छोटीशी गॅप दिसते, तिथे आपण पूर्ण सील बंद करून घेणार आहोत। तिथे मी कणिक लावलेली आहे, तुम्ही कागद देखील त्यामध्ये टच करू शकता। तर अशा पद्धतीने 15 ते 20 मिनटं अगदी मीडियम गॅसवर आपण याला दम देऊन द्यायचं आहे हंडीला, म्हणजे हंडी अगदी पूर्णपणे छान गरम होऊन आपला राईस मस्त पूर्णपणे छान शिजून जाईल। अशा पद्धतीने तर तयार आहे हांडी पनीर बिर्याणी, अगदी झटपट रेसिपी। तर तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करून बघा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। सोबतच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनसुद्धा नक्कीच प्रेस करायची, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत झटपट पोहोचतील। तर चला मग आता भेटूया पुढल्या रेसिपीला।